अलग क्वालिटी दिखते. हॅलो मित्रांनो, आम्ही आलो आहेत कोकणात लग्नाला. खेडमध्ये आलो आहेत. खेडमध्ये घोगऱ्यामध्ये आलो आहेत. हे माझे मित्रमंडळी बाकीचे सगळे वर बसलेत. आज मी तुम्हाला जंगल सफारी करवणार आहे. हे बघा, आलो जंगल सफारी करायला खाली. इथं आंबे झाडाला कैऱ्या वगैरे लागल्यात छोट्या छोट्या. अरे बापरे, कसला उतार भारी आहे. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो. जसं आपण ॲक्सेप्ट केलं होतं तसं एकदम झकासमध्ये. समोर बावडी वाटतं. आलोय इथं बावडी असं वाटतंय. बावडी म्हणजे विहीर वगैरे. हे बघा, हा बरोबर विहीर आहे. बरोबर, हे बघा विहीर आहे. आणि बाकी ही विहीर आत्ताची नाही आहे, म्हणजे भरपूर जुनी विहीर आहे. चिऱ्यांनी बांधलेली विहीर आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, एकदम चिऱ्यांनी बांधकाम केलंय विहिरीचं. बघा, हे बदामाचं झाड. बदाम म्हणजे ते बदाम वेगळे आपले जे आपण खातो ते. आणि हे रेड कलरचे दुसरे मोठे बदाम असतात, ह्याचे पानं मोठे असतात. तिकडे आंब्याला मोहर आलाय. पहाड अच्छा. हे बघा आलोय आम्ही. डोंगर वगैरे मस्त आहे. सनसेट नाही बोलणार येणार. काय माहीत, सूर्य उदयाचा सीन घ्यायचा होता, पण फोनची चार्जिंग डिस्चार्ज झाली होती, त्याच्यामुळे नाही घेऊ शकलो. म्हणून आत्ता आलो आहे खास तुमच्यासाठी स्पेशल जंगल सफारी करायला. हे बघा, बाकीचे वर एकदम घरं. आमच्याकडे मराठवाड्यामध्ये घरं कशी असतात, छताची असतात, कॉन्क्रीटची असतात. इकडे कोकणात पाऊस जास्त पडतो म्हणून उतरत्या छपराची घरं बनवलेली असतात. आणि जंगल इकडे घरं वगैरे कशी असतात, महाराष्ट्राच्या अदर भागामध्ये असे गाव असतात. पण या साईडला हे असतं, काय बोलतात त्याला, वाड्या असतात. 20-25 घरांच्या, 10-15 घरांच्या, प्रत्येक समाजावाईज वाड्या असतात तिकडे. हे बघा, इथे एक झाड कट केलंय. आंब्याचं झाड होतं वाटतं, मोठं झाड होतं, कट करून ठेवलंय. काय काम वगैरे असेल त्याचं. राजेश, ये देखो काजू का पेड़. ये काजू का आहे, ये काजू का पेड़ आहे. हे बघा, हे काजूचं झाड आहे. हे काजूचं झाड आहे. आम्हाला बघून तिकडून एक माणूस पळत आला. हे काजूचं झाड आहे. हे काजू का पेड़ आहे. इथून उतरायला जागा भेटत नाहीये. कसे नाचतात बघा. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. हे बघा, शेवगा आहे. हे काय आहे, शेवगा आहे का? हे काय शेवगा आहे का? हा, काय 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 कसलं झाड आहे? हे बघा मित्रांनो, कशाचं झाड आहे माहित नाही, कशाचं झाड आहे माहित नाही, पण फुलं वगैरे लागले आहेत आतमध्ये. हा, ते आतमध्ये नारळाचे वगैरे बाग आहेत. मला असं वाटतं, हा, नारळाच्या केळीच्या वगैरे बाग आहेत आतमध्ये. हे बघा, आतमध्ये त्या साईडला केळी वगैरे आहेत, नारळ वगैरे आहेत, काजू आहेत, फणसाची झाडं पण आहेत. फणसाची पण झाड आहेत. हे बघा, बदामाचं झाड आहे. हे बघा, हे असं वाटतं का नाही क्रिकेट खेळायला आलेत. का नाही माय, नाद नाही करायचा. आणि हे कोकणवासी. हे आंब्याला मोहर आलाय. आंब्याला मोहर आलाय आणि छोट्या छोट्या कैऱ्या लागल्यात. ते बघू शकता तुम्ही. मोहर आल्यात आणि कैऱ्या लागल्यात. हे बघा, इधर हात को आहे का. हे बघा, ही छोटी कैरी. हे बघा, छोटी कैरी किती मस्त आहे ना.
तोडायची ना, इकडे पण आहेत, ह्या साईडला पण आहेत. आणखी दाखवतो थांबा. हे बघा, हे बघा आणखी 2 कैऱ्या आहेत. हे बघा मस्त आंबे वगैरे लागलेत एकदम टकाटक मध्ये, छोटे मोठे. मी टाकला, मी काय बोलतात त्याला, हां कोकण सफारी मी ह्याच्या वेळेला पण केली होती, पण त्यावेळेस मी ब्लॉग वगैरे नाही बनवायचो. गेल्या वर्षी 2025मध्ये मे महिन्यामध्ये केली होती. तर त्यावेळेस ब्लॉग नाही बनवायचं, त्याच्यामुळे ब्लॉग बनवू नाही शकलो. व्हिडिओ पण नव्हता बनवले, शूट वगैरे नव्हते केले. हे बघा लग्न घर वर दिसतंय, लग्न घर, मांडव वगैरे टाकलाय. हे बघा तिकडे मोठ्या आंब्याच्या झाडाला आंबे लागलेत. फणसाचे वगैरे झाड आहेत एकदम टकाटक मध्ये. हे बघा इथून खाली जायला रस्ता नाहीये, नाहीतर मी इथून खाली जाणार होतो. आणखी इथून खाली जायला रस्ता नाहीये, आता आणखी खाली गेलो असतो. आणि इथं ना एक शेंगा आहेत दोकटे. ते शेंगा कसले आहेत? शेंगा दोकटे शेंगा कसले आहेत? शेंगा दोकटे, शेंगा शेंगा. इथं ना शेंगा आहेत मित्रांनो. त्या शेंगा ना लाल कलरच्या आहेत. त्या शेंगाला अंगाला लावलं ना आग होते. हा ते त्याला काय बोलतात, नाव माहित नाही त्याचं, आम्हाला नाव नाही माहित. पण त्या जर अंगाला जर लावल्या तर एवढी आग होते ना, आंघोळ केली तरी आग जात नाही, असे येते. त्याला काय बोलतात माहित नाही. हे बघा रेड कलरचं आहे, तुम्हाला दाखवू शकतो मी. हे बघा हे दिसत आहेत ना, बघा हे रेड कलरचे आहेत. आता असे सहज दिसणार नाहीत, त्या दिसल्या. हे काय, हा बरोबर, हे बघा. त्या जर अंगाला लागलं ना, एवढं अंग चुरचुरतं ना. आंघोळ जरी केली ना तरी म्हणजे ते जात नाही चुरचुरणार. चला पार्टनर कंटाळला वाटतं तिकडे. असेच व्हिडिओ बघत राहा, असेच फॉलो करत राहा. नवीन असाल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आता आम्ही इथून निघणार आहेत लग्नाला जायला. लग्नाला म्हणजे नवरीच्या घरी आम्ही आहेत. तर नवरी पुढे गेली आहे नवरदेवाच्या घरी, म्हणजे जे काय असतं ते प्रोसेस वगैरे, मेकअप वगैरे करण्यासाठी किंवा आधी आणखी अदर गोष्टी कोणत्या करण्यासाठी नवरी पुढे गेली आहे. तर आता आम्ही आलेली पब्लिक, आम्ही 20-25 जण आलो होतो. तर बाकीचे रेडी होत आहेत. रेडी होऊन आम्ही निघतोय आता, फ्रेश होऊन वगैरे सगळे. तर भेटू बसमध्ये बसताना भेटू, किंवा डायरेक्ट लग्नाच्या इथे भेटू. नाही, लग्नाच्या इथे नाही बोलता येणार, बसमध्ये बसताना भेटूया.